अहिल्यानगर शहरातील सावडी परिसरातील महापौर उद्यानात माजी महापौर बाबासाहेब वाकळे यांच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या समर कॅम्पला विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिलाय। सावेडीतील महापौर उद्यानामध्ये बालगोपालांचा उत्साह ओसंडला। माजी महापौर बाबासाहेब वाकळे यांच्या समर कॅम्पमध्ये शेकडो विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग, मैदानी खेळ, संस्कार आणि आनंदाची पर्वणी, पालकाकडनं उपक्रमाचं कौतुक। सावेडी गावातील महापौर उद्यान परिसर सध्या बालगोपालांच्या आनंदानं आणि उत्साहानं फुलून गेला असून माजी महापौर बाबासाहेब वाकळे यांच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या समर कॅम्पला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे। उन्हाळ्यातील शालेय सुट्टीमध्ये मुलांनी मोबाईल आणि टीव्ही पासून दूर जात मैदानी खेळ, संस्कार आणि विविध कला उपक्रमाकडे वळावं या उद्देशानं आयोजित करण्यात आलेल्या या समर कॅम्पमध्ये शेकडो विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला आहे। महापौर उद्यानामध्ये सायंकाळपासूनच बालगोपाळांचा जल्लोष पाहायला मिळत असून विविध खेळ, व्यायाम, योगा, सांस्कृतिक उपक्रम आणि मनोरंजनात्मक स्पर्धांमुळे संपूर्ण परिसर आनंदमय वातावरणानं भारावून गेला आहे। बालकांनी क्रिकेट, कबड्डी, दोरीखेच, लाठीकाठी, जिम्नॅस्टिक, सेल्फ डिफेन्स, एरोबिक्स, योगा अशा विविध खेळांचा मनमुराद आनंद घेतला। यावेळी माजी महापौर बाबासाहेब वाकळे यांनीही बालगोपाळामध्ये मिसळत खेळांचा आनंद घेतला आणि स्वतःच्या बालपणीच्या आठवणींना उजाळा दिला। मुलांच्या उत्साहामुळे संपूर्ण महापौर उद्यान गजबजून गेलं होतं। पालकांनीही या उपक्रमाचं मनापासून कौतुक करत अशा संस्कारक्षम आणि आरोग्यवर्धक उपक्रमांची आजच्या काळामध्ये मोठी गरज असल्याची भावना व्यक्त केली आहे। यावेळी माजी महापौर बाबासाहेब वाकळे म्हणाले की आजच्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगामध्ये मुलं मोबाईल, व्हिडिओ गेम आणि टीव्हीमध्ये अडकून पडत आहेत। त्यामुळं त्यांचं बालपण हरवत चाललं असून मैदानी खेळांपासून ते दूर जात आहेत। यामुळं शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे। मुलांनी निरोगी, सुदृढ आणि आत्मविश्वासपूर्ण जीवन जगायचं असेल तर त्यांना बालवयातच मैदानी खेळांची आवड निर्माण होणं अत्यंत गरजेचं आहे। म्हणूनच या समर कॅम्पच्या माध्यमातून खेळ, संस्कार, कला आणि संस्कृती यांचा सुंदर संगम घडवण्याचा प्रयत्न केलाय। ते पुढे म्हणाले की आजचे विद्यार्थी उद्याच्या भारताचे भविष्य आहेत। मुलांमध्ये नेतृत्वगुण, संघभावना, शिस्त, आत्मविश्वास आणि सकारात्मक विचार निर्माण व्हावेत यासाठी अशा उपक्रमाची आवश्यकता आहे। खेळामुळे केवळ शरीर मजबूत होत नाही तर मन देखील सक्षम बनतं। छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास, जिजाऊंचे संस्कार, आपल्या संस्कृतीची ओळख मुलांना या शिबिरातून करून दिली जाते। मुलांनी अभ्यासाबरोबरच खेळ, कला आणि सामाजिक संस्कार आत्मसात करणं ही काळाची गरज आहे। समर कॅम्पमध्ये मुलांना ॲथलेटिक्स, योगा, रोप मल्लखांब, हॉर्स रायडिंग, जादू प्रयोग, सेल्फ डिफेन्स ट्रेनिंग, संस्कार वर्ग, कथाकथन, मजेदार खेळ, सहल, क्रिकेट, कबड्डी, दांडपट्टा, एरोबिक्स, डान्स यासारख्या विविध उपक्रमांचं प्रशिक्षण दिलं जात आहे। तसंच जिजाऊ माता आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित ऐतिहासिक गोष्टी आणि संस्कारांचे धडे दिले जात आहेत। यावेळी पालकांनी सांगितलं की आजच्या काळात मुलांना चांगले संस्कार, मैदानी खेळ आणि सकारात्मक वातावरण मिळणं हे अत्यंत गरजेचं आहे। बाबासाहेब वाकळे यांनी घेतलेला हा उपक्रम कौतुकास्पद असून मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी अत्यंत उपयुक्त आहे। समर कॅम्पच्या माध्यमातून सावेडी परिसरामध्ये बालकांमध्ये नवचैतन्य निर्माण झालं असून खेळ, संस्कार आणि आनंदाची अनोखी पर्वणी अनुभवायला मिळत आहे। नमस्कार, आपण पाहत आहोत सावेडीमध्ये हे जे समर कॅम्प आयोजित केलेलं आहे। आज त्याचं विशेष म्हणजे झिप लाईन याचा आनंद लहान मुलांनी इतका घेतला
की जीपलाईन नगरमध्ये माझ्या माहितीप्रमाणे पहिल्यांदाच आली असावी, पण आपण पाहत असू की लहान मुलं इतक्या आनंदाने याचा आनंद घेत आहे. तर मलासुद्धा माझं लहानपण आठवलं. खरंच आपण लहानपणी किती मैदानी खेळ खेळत होतो आणि आत्ताच्या ह्या मोबाईलच्या युगामध्ये सध्या मुलांना मोबाईलशिवाय काहीच जमत नाही. तर हे मोबाईल सोडून आज मुलांनी मैदानी खेळांकडे वळलेलं पाहायला भेटत असेल. आपण पाहत असेल आज इथं 150-200 मुलांनी भाग घेऊन कोणी कबड्डी असेल, कोणी क्रिकेट असेल, कोणी डान्स असेल, अशा विविध खेळांमध्ये भाग घेऊन सर्वांनी आनंद लुटला आणि मोठे माणसंसुद्धा आपलं लहानपण आठवत आहेत. हे खूप आनंदाची बाब आहे आणि यातून मुलांनी मोबाईल न खेळता हे जुने खेळ, मैदानी खेळ खेळावे असं मी आवाहन करतो. धन्यवाद. प्रतिनिधी मोहसिन शेख, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर.